मुंबईच्या महापौर ऋतुताई तावडे महालक्ष्मी सरस इथे दाखल झाल्या. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. ताई, 500हून अधिक स्टॉल जे आहेत आणि बऱ्याच बचत गटाच्या महिलांना रोजगार मिळणार आहे. तुम्ही स्वतः पाहण्या करण्यासाठी पोहोचलेला आहात. किती उत्साहाचं आनंदाचं वातावरण आहे आणि किती मुंबईकरांनी याला भेट द्यायला हवी असं आवाहन तुम्ही करणार? महाराष्ट्र शासन या ठिकाणी ग्रामविकास आणि पंचायत या माध्यमातून या ठिकाणी उमंगच्या माध्यमातून महालक्ष्मी सरस हा जो कार्यक्रम जो कायम असतो, प्रत्येक वर्षी असतो, त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण विभागात राहणाऱ्या सगळ्या बचत गटांच्या महिलांना त्यांनी बनवलेली जी काही उत्पादनं असेल, जे काही साहित्य असेल, ते विकण्यासाठी या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म आहे. फार आनंद आहे त्यांच्यामध्ये आणि अतिशय सुंदर आहे, कारण मी इकडे येते शॉपिंगला दरवर्षी आणि आज मी महापौर म्हणून आलेली आहे. त्याचा मला फार आनंद आणि अभिमान वाटतो. पण शॉपिंग करणार म्हणजे? हां, मला आवडच आहे ना. आता जर मला, कारण कसं आहे, एवढ्या धावपळीच्या दिवसामध्ये ह्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही. जर वन विंडो एकाच ठिकाणी जर सगळ्याच महाराष्ट्रातल्या स्टेटमधले विविध खाद्यपदार्थ असतील, मसाले असतील, लोणची असतील, पापड असतील किंवा छान छान त्यांनी विणलेल्या त्यांच्याही हाताला काम मिळतं आणि आपण त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. मी तर मुंबईतल्या सगळ्यांना सांगेल, आव्हान करेल की या वेळ काढा आणि इथे महालक्ष्मी सरसला भेट द्या. नक्की साई, नाले सफाईची पण पाहणी तुम्ही केली. आज सकाळपासून तुम्ही ॲक्शन मोडमध्ये होतात. कुठे कुठे गेलात, काय काय पाहिलं? पावसाळा जवळ येतोय, मुंबई तुंबणार नाही याची तुम्ही गॅरंटी घेणार? आज सकाळपासून मी चेंबूरचे 2 रस्ते बघितले, 3 नाले झालेत, जे माऊल नाला झाला, मिठी नदीला जाऊन व्हिजिट करून आले. संपूर्ण पाहणी चालू आहे. बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी 29% काम चालू आहे नाले सफाईचं, काही ठिकाणी जवळपास 70% झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी व्हिजिटला गेलो तर प्रशासन अलर्ट मोडमध्ये राहतं. दिलेल्या कॉन्ट्रॅक्टरला कळतं की बाबा या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष आहे, काम होतं आहे की नाही, पारदर्शीपणा आहे की नाही. या बाबतीत काही सूचना असतात, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या असतील किंवा त्या विभागात गेल्यावरती तिकडच्या नागरिकांच्या काही सूचना असतील, त्याही आपल्याला जागेवर गेल्यावरती मिळतात. प्रत्यक्ष पाहणी केल्यावरती जास्त कामाचा व्याप काय चालला आहे तो कळतो. तर ही संपूर्ण आता ही सुरुवातच झालेली आहे. रोज माझी कुठल्या ना कुठल्या आता व्हिजिट स्टार्ट होणार. काही हॉस्पिटलला होणार, काही शाळांना होणार, रस्त्याच्या. पण प्रायोरिटी पावसाळ्याच्या पूर्वी रस्ते, पाणी आणि नाले ह्याला मी जास्त प्रायोरिटी देऊन जरा जास्त व्हिजिट करणार आहे. आता एक मेसेज येतोय मोबाईलवरती, बीप वाचतोय, बऱ्याच ठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे. नेमका मेसेज कशा संदर्भातला असाही प्रश्न विचारला जातो. काही माहिती घेतली जाईल तुमच्याकडून आणि मुंबईकरांना काय आवाहन कराल? नाही, हा टेस्टिंग कॉल आहे सगळ्यांना. ह्याच्यात काहीच पॅनिक व्हायची गरज नाही आहे. हे फार एक काय बोलतात, एक सिक्युरिटी पर्पजने हे केलेलं काम आहे. ह्याची गरज लागणार नाही आपल्याला, पण लोकांना पटकन कळेल की बाबा कुठे काय आपत्कालीन, जसं आता युद्धजन्य परिस्थिती बाहेरच्या देशामध्ये चालू आहे, तर तशी परिस्थिती असते, लोकांना कळत नाही. आपल्याकडे तसं काही विषयच नाही आहे. एक प्रकारचा मॉक कॉल आहे असं म्हणा. मॉक कॉल आहे, अलर्ट कॉल आहे आणि टेस्टिंग कॉल आहे की ह्या पद्धतीने हा दिलेला सगळ्यांच्या मोबाईलमध्ये. त्याच्यामध्ये काही कुणाला पॅनिक व्हायची गरज नाही आहे. ही फक्त एक टेस्टिंग चालू आहे. शेवटचा प्रश्न आहे मराठी सक्ती बाबतचा रिक्षा चालकांना. हुसेन दलवाईंचं स्टेटमेंट आलंय की ज्यांची जेवढी पात्रता आहे, ज्या रिक्षा चालकांची जेवढी पात्रता आहे त्यांना तेवढंच कळतं. या विधानाकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? नाही, एक लक्षात घ्या, एक तर मराठी भाषेचा अभिमान सगळ्यांनाच असला पाहिजे आणि 100% मुंबईमध्ये मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. त्याचा अभिमान आहे आपल्याला सगळ्यांना सार्थ. पण मुंबईने सर्व जाती धर्मांना सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे, कारण मुंबईतून रोजगार मिळतो सगळ्यांना. रोजगारासाठी आले, त्यांचं स्वागत आहे. पण या ठिकाणी मुंबई महाराष्ट्रात आल्यावरती मराठी भाषा ही अतिशय सोपी आहे. 10 दिवसात शिकण्यासारखी भाषा आहे. तुम्ही शिकून घ्या. आम्ही असं नाही म्हणत की तुम्हाला सक्तीची, पण तुम्ही शिकलं पाहिजे. रिक्षावाल्याने असू दे, कोणी पण असू दे, मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येकाने मराठी भाषा ही शिकली पाहिजे. मराठी भाषेचा अभिमान पण असला पाहिजे आणि जय महाराष्ट्र पण बोललं पाहिजे. त्यामुळे हे झालंच पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन चरण मार्गमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.